पाहत आहात झेप, नवे पर्व, नवी दिशा. बातमी आहे पुणे. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पत्नीने व्यक्त केलेल्या भावनांवरून अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले. अनेक वर्ष उत्साहात साजरा होणारा वाढदिवस आज जयंती म्हणून साजरा करावा लागत असल्याची वेदना त्यांनी मनोगतात व्यक्त केली आहे. त्या म्हणतात, दादा, इतकी वर्ष तुमचा वाढदिवस आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला. घरात आनंदाचे वातावरण असायचे, शुभेच्छांचा वर्षाव व्हायचा. पण आज हाच दिवस जयंती म्हणून साजरा करता मन आतून तुटून जात आहे. हे वास्तव स्वीकारण्यासाठी माझे मन आजही तयार नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अजितदादा पवार यांनी दिलेला आधार, कठीण प्रसंगी पाठीवरची विश्वासाची थाप आणि प्रत्येक निर्णयात दिलेली साथ आजही सतत आठवत असल्याचे त्यांनी नमूद केले. तुमचा भक्कम आधार अचानक हरपला आहे, हे आजही खरे वाटत नाही. काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते, असे त्यांनी भावनिक शब्दात व्यक्त केले. जयंतीच्या दिवशी त्यांच्या आठवणींनी मन भरून येत असल्याचं सांगताना त्यांनी लिहिले, आज तुमचा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघते, डोळ्यांतील अश्रू थांबत नाहीत. तुम्ही आज शारीरिकदृष्ट्या माझ्यासोबत नसला तरी तुमचे विचार, लोकांप्रती असलेला सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेले प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात कायम जिवंत राहील. शेवटी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत, माझ्या आयुष्याच्या जोडीदाराला आणि तुमच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण व आदरपूर्वक प्रणाम, अशा शब्दात स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.